आता डोंबिवलीमधून आहे. डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढलेली आहे. या शोभायात्रेमध्ये सर्वच जण पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंबिवलीकरांमध्ये नवीन वर्षाचा मोठा उत्साह दिसतोय. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्राची घाणेकर यांनी. पाहूयात. आणि मोठ्या संख्येने तरुणाई इथे एकत्र आलेली आहे. माझ्या मागे अनेक जण आपण पाहतोय छान असं पारंपरिक वेशभूषा करून, नाकामध्ये नथनी घालून, पारंपरिक साज करून या सगळ्याच जण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. काय त्यांना वाटतंय, कारण त्यांचा जल्लोष इतका आहे. आपण पाहू शकतोय की गाण्याच्या तालावर फिरकताना हे सगळे जण दिसतात. त्यांच्याशी बोलूयात, त्यांना नेमकं काय वाटतंय. सुरुवातीला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कसं वाटतंय? खूप एन्जॉय वाटतं. छान वाटलं आम्हाला. तुम्ही इथेच राहता? हो, आम्ही डोंबिवलीचेच आहोत. दरवर्षी डोंबिवलीच्या या शोभायात्रेत येतो. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला डोंबिवलीत राहायला भेटलंय. आज तुम्हा सगळ्यांचे ड्रेसेस खूप छान आहेत, एकदम खणाचं, कोणी शालूचे ड्रेसेस शिवलेले आहेत. कशी काय कल्पना? डोंबिवलीकर. कशी काय कपड्यांची कल्पना सुचली आहे? कल्पना कशी? सध्या आपण म्हणतो की आपली परंपरा लांब जात चालली, पण तुम्हा सगळ्यांना एवढं छान नटलेलं बघून असं वाटतं की डोंबिवलीकर परंपरा जपतात. हो, आम्ही डोंबिवलीमध्ये असल्यामुळे आम्हाला परंपरा चांगल्या प्रकारे जपता येते आणि आम्हाला याचा आनंद आहे की आम्हाला या शोभायात्रेचा एक भाग होता आलं. तू पण छान नऊवारी नेसली आहेस, कसं वाटतंय? मस्त वाटतं. मला नऊवारी वगैरे नेसायला खूप आवडतं. तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे. तरुण पिढी, आपण म्हणतो जेन्झीस आपल्या परंपरा, महाराष्ट्राच्या परंपरेपासून लांब चाललेत. मात्र डोंबिवलीतली शोभायात्रा पाहिल्यानंतर असं दिसतंय की जेन्झी असेल किंवा कुणीही सगळेच जण आपल्या महाराष्ट्रातल्या परंपरेला धरून चालणार आहेत, आपली महाराष्ट्रातली परंपरा जोपासणारे आहेत. कॅमेरामन सिद्धेशसह मी प्राची घाणेकर, झी 24 तास.